इतके दिवस अमेरिकन टेरिफ्सवरून खूप साऱ्या चर्चा होत्या आणि इंडियावर आपण बघितलं होतं की ते मोठ्या प्रमाणात प्रेशर आणलं होतं आणि अगदी तो टेरिफ 50% गेला होता. आनंदाची बातमी म्हणजे तो 18% आलाय आणि कल्पना करा अगदी कालपर्यंत 50% टॅक्स होता तो अचानक 18% झाला. होय, आणि एका फोन कॉल नंतर इंडियन एक्सपर्टसाठी अमेरिकेचा दरवाजा पुन्हा मोठ्या प्रमाणात उघडलाय. कारण मागील काही महिन्यापासून इंडियन एक्सपर्टला एकच प्रश्न पडत होता याच्यामध्ये, तो म्हणजे हाय टेरिफ्समुळे ऑर्डर्स येत नाहीयेत, मार्जिन्सवर दबाव येतोय, मग आता पुढे काय होणार. आणि मग 2 फेब्रुवारी 2026 रोजी एक मोठा टर्निंग पॉईंट आला काल, आणि ज्याच्यामध्ये युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि आपले नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी इंडिया युएस ट्रेड डील झाली असं जाहीर केलं. आता या करारामध्ये अमेरिकेने इंडियन गुड्सवरचा एक रेसिप्रोकल टेरिफ आता जो 25% होता तो 18% पर्यंत केला, ते पण इमिडिएटली जो आत्ताच्या कंडिशनला अमेरिकेवर लावलेला टेरिफ मध्ये सगळ्यात कमी आहे. ओके, आणि त्याचबरोबर रशियन ऑइलमुळे लावलेला एक्स्ट्रा 25% टेरिफ पण त्यांनी काढून टाकलाय. आता ट्रम्प असं म्हणत आहेत की भारतानं आम्हाला असं सांगितलंय की आम्ही रशियाकडून ऑइल घेणार नाही. आता खरं किती खोटं ते येणाऱ्या काळात कळेलच, परंतु बदल्यात इंडियाने युएस गुड्सवरचे टेरिफ आणि नॉन टेरिफ बॅरियर्स पण कमी केलेत आणि काहीतरी झिरो करण्याची तयारी दाखवली आहे. आता याचा अर्थ काय, तर हे जर सिंपल शब्दात पाहायचं झालं तर इंडियन प्रोडक्ट्स आता युएस मार्केटमध्ये स्वस्त आणि कॉम्पिटिटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह झालेत. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी एक स्पॉटलाइट जर बघितली तर टेक्सटाईल आणि अपीरियल्स मध्ये जर बघितलं तर भारताच्या टेक्सटाईल एक्सपोर्ट्स पैकी जवळपास 28% युएसला जातात आणि टॅरिफ कमी होणे म्हणजे बेटर मार्जिन्स, न्यू ऑर्डर्स आणि एक कॉन्फिडन्स रिटर्न आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. याच्याबरोबर सी फूड सेक्टर, ऑटो आणि ऑटो अँसिलरी मध्ये महाराज फोर्ज असेल, सोना BLW असेल, ओके, यासारख्या कंपन्यांना पुन्हा एक कॉस्ट इफेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून इंडियामधून बाहेर बरेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करता येतील. याच्याबरोबर केमिकल असेल, कंझ्युमर एक्सपोर्ट्स असतील, जेम्स अँड ज्वेलरी, या सगळ्या सेक्टर्स मध्ये युएस मार्केटवरचं प्रेशर आता हळूहळू कमी होतंय आणि याचा सरळ सरळ इम्पॅक्ट आज इंडियन मार्केटवर जायला बघतोय आपण, ज्याच्यामध्ये निफ्टी डायरेक्ट 800 ते 1200 पॉईंट पर्यंत अगदी गॅप अप ओपन झाली. सेन्सेक्स पण जवळपास 2300 ते 4000 पॉईंट पर्यंत एक मोठा मुवमेंट आपण याच्यामध्ये पाहिली. तर मित्रांनो, हा ट्रेड डील फक्त टेरिफ कमी झाल्याची बातमी नाहीये, हा एक एक्सपोर्ट ड्रायव्हन अर्निंग रिवायवलचा एक सिग्नल. पण लक्षात ठेवा, संधी मोठी आहे, पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी नंबर्स, व्हॅल्युएशन आणि एक्सपोर्ट ऍडवाइस खूप महत्वाची आहे. मार्केटवर लक्ष ठेवा, कारण टेरिफ कमी झालेत आणि खरी स्टोरी आता सुरू झाली आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे युरोपियन युनियनने केलेल्या डील नंतर अमेरिका पण पटकन जागी झाली आणि त्याच्यामुळे हा डील झालेला आहे. अशा अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.